मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे। प्रदूषणामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आहे। प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। बोरिवली, कांदिवली, मालाड, माझगाव परिसरात हवेची गुणवत्ता अक्षरशः खालावल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, प्रदूषणात वाढ होताना दिसते। खरं तर हे केवळ यावर्षीचंच नाहीये, तर गेले 3-4 वर्ष आपण सातत्यानं पाहतोय। जेव्हा हिवाळ्याचा काळ येतो त्यावेळी मात्र प्रदूषणात प्रचंड वाढ होते। श्वसनाचे विकार उद्भवतात मुंबईकरांना, प्रसंगी डोळे चुरचुरण्याचे आजार सुद्धा संभवतात। या सगळ्या परिस्थितीमध्ये मग वेगवेगळे उपाय राबवले जातात। कुठे रस्ता धुतला जातो, तर कुठे स्वच्छता मोहीम राबवली जाते। पण हे केवळ तातडीनं करण्यात येणारे उपचार आहेत किंवा उपाय आहेत आपण म्हणूया। कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होताना दिसतायत का या निमित्तानं? निश्चितच लाघवी, कारण यावर्षीचंच नाही तर दरवर्षीचं हा त्रासच आहे मुंबईकरांसाठी। कारण हिवाळ्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो की हवेची जी गुणवत्ता आहे ती खालावत असते आणि यामुळेच कुठेतरी प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना हे जाणवायला लागतं। प्रामुख्यानं आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून अगदीच महिनाभरापासून आपण पाहतोय की वाईट ते अतिवाईट हवेची गुणवत्ता जी आहे किंवा मग दर्जा जो आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर मुंबईकरांना आपण ज्या पद्धतीत त्यांचा जो त्रास आहे, कारण या सगळ्याच प्रदूषणामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकला, डोळे चुरचुरण्यासारखे आजार किंवा मग आपण पाहतोय की वयोवृद्ध आणि लहान मुलांना यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होताना पाहायला मिळतो। खरं तर मुंबईतल्या बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या सगळ्याच परिसरामध्ये आपण पाहतो मागच्या 15 ते 20 दिवसांपासून अति वाईट तर उर्वरित दिवस जर आपण पाहिलं तर हवेची जी गुणवत्ता आहे ती खालावत असल्याचं नोंदवण्यात आलेलं आहे। आणि यामुळेच आपण पाहतोय की गेल्या वर्षी देखील अशीच काही ती स्थिती जी आहे ती बोरिवली, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये पाहायला मिळाली होती। कारण अति वाईट ते वाईट श्रेणीत या हवेची गुणवत्ता जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईकरांना या सगळ्याच त्रासाला सामोरं जायला लागतंय। दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबईतलं प्रदूषण जे आहे ते नियंत्रणासाठी महानगरपालिकेकडनं काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। सोबतच मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यात जे आलेली नाहीये, ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचं नोंदवण्यात आलेलं आहे। आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय की महापालिका प्रशासनाने आता नोटीस देखील बजावलेली आहे। स्वतः महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत आणि काल 28 बांधकामांवरती देखील महापालिका प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर हवा जी आहे, हवा नाहीये मुंबईमध्ये आणि यामुळेच कुठेतरी प्रदूषक जी आहेत ती साचून राहतात आणि त्यामुळेच आजारपणामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते। सध्या मुंबईतली जर आपण परिस्थिती पाहिली तर हिवाळा आहे आणि यामध्ये कुठेही आपण पाहतोय की मुंबईकरांना तशी फारशी थंडी जाणवत नाहीये, पण मात्र कुठेतरी हे प्रदूषण जे आहे किंवा मुंबईची जी हवा आहे ती दूषित होत चालली आहे। पुन्हा एकदा बहुतांश मुंबईकर आपण मीनाक्षी पाहतोय मास्क वापरण्यास सुरुवात करताना दिसतायत, कारण प्रदूषण हे प्रचंड मुंबईत वाढताना दिसतंय। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। मुंबईतील प्रदूषण नियंत्रणाकरता मुंबई महानगरपालिकेनं आता मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना आता नोटिसा बजावलेल्या आहेत। नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणं किंवा कामाचं ठिकाणच सील केलं जाणं असे आता कारवाईचे उपाय राबवले जात आहेत, किंवा अशा इशाराच आता देण्यात येतोय। मुंबईतील वातावरणाचा स्तर बिघडत असताना आता महानगरपालिका सुद्धा या सगळ्यावर उपाययोजनाच्या दृष्टीनं सज्ज झाल्याचं दृश्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।